आपल्या स्थानिकांची जर नाळ तोडायची असेल तर कोणती पावलं उचलली पाहिजेत? कारण तुमचं 15 वर्ष म्हणजे त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही काश्मीर जवळून बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर कोणते पावलं उचलू शकतो आपण जेणेकरून स्थानिकांना दहशतवाद्यांपासून आपण दूर ठेवू शकतो किंवा त्यांचा निष्ठाच तोडू शकतो? काही काही जे लोक आहेत ते कधीच बदली होणार नाही. त्यांना आपण काहीच करू शकत नाही. ठीक आहे. जे जी जनरेशन आहे आता, जी यंग जनरेशन आहे, म्हणजे जे 20 पासून वरती आहे, तर त्यांनी हे सगळं पाहिलं आहे. पत्थरबाजी पाहिलेली आहे, आर्मी कशी ऑपरेट करते पाहिलेली आहे, टेरर्स पाहिलं आहे. त्यांच्या मनात टेररिस्ट एक देवमाणूस असल्यासारखं आहे. आता तुम्ही कोणत्याही मुलीला, यंग मुलीला जाऊन, जसं हे अवंतीपुरा आहे, पहलगाम आहे, तिला जर बेटा तू कोणाशी लग्न करेल, ती काय सांगेल की टॅक्सीवाला. तिथे म्हणजे टॅक्सीवाला इज अ बिग बॉस आणि नाहीतर मुजाहिद. अच्छा. तर हे त्यांचे आयडियल आहेत. ह्या जे 20 ते 40 त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी हेच आहे की बा हे आम्हाला, हे आमच्यासाठी आयडियल. मग ही जनरेशन आपण चेंज करू शकतो का? डिफिकल्ट आहे. आणि चेंज कसं करायचं ते एज्युकेशन. तुम्ही जर शाळेत जाल तर तिथे तुम्हाला शाळेमध्ये शिकवतात की ये हिंदू सब भाग जाते हैं और हिंदू के देश को हमने बचाया मुसलमानों ने. तो हेच शिकवतात की एक एक मुसलमान 100 हिंदू के बराबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना एज्युकेशनमधून चेंज करावं लागेल. आणि एज्युकेशन कुठून? त्यांचा मदरसा आहे. आणि दुसरं हे आहे की दर फ्रायडे, शुक्रवारी ते आग ओकतात सगळे मौलवी. मग हे मौलवी जे आहेत, जेव्हा आपण मौलींना पगार देतो, आपण हे केलं पाहिजे, इन्श्योर केलं पाहिजे की बाई जे आपचे मॉडरेट विचाराचे मौलवी आहेत ते तिथे पाहिजे. आता तुम्ही बघाल तर 99% मौलवीज जे काश्मीरमध्ये आहे, काश्मीरी नाही आहे, सगळे बिहारी, UP मधून आलेले किंवा केरळमधून आलेले, सगळे कट्टर विचाराचे. तर असे ठेवले पाहिजे की ते देशाच्या अखंडतेसाठी काम करणारे, तसा विचार असं पाहिजे. तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण त्यांना चेंज करू शकतो.